संपातील सर्वच अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोठा निर्णय. 16 जानेवारीपासून ठिय्या आंदोलन. 26,000 वेतनवाढीसह सर्वच मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, त्याशिवाय माघार नाही. पाहूया संपाबाबत लेटेस्ट अपडेट. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 39 दिवसांपासून संप सुरू केला आहे. या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी 24 तासाच्या आत कामावर रुजू न झाल्यास सेवेतून कमी करण्याची नोटीस देणाऱ्या प्रशासनाचा निषेध पंचायत समिती परिसरात केले. 16 जानेवारीपासून कार्यालयात बसून बेमुदत ठिय्या आंदोलन करू असा इशारा देखील यावेळी राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आला आहे. गेल्या 39 दिवसांपासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध मागण्यांसाठी संप सुरू असल्याने सेवेतून कमी करण्याच्या व कारणे दाखवा नोटीस प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्यामुळे संपात सहभाग झालेल्या अंगणवाडी कर्मचारी युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेकायदेशीर नोटीस देणाऱ्या एकात्मिक बालविकास प्रकल्प प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज पंचायत समितीच्या परिसरात 300हून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी निषेध केला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत व लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत अंगणवाडीवर रुजू होणार नाही, अशी आक्रमक भूमिका जाहीर केली. तसेच 16 जानेवारी रोजी कार्यालयात बसून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी शिवाजी वने यांना दिले आहे. यावेळी राम बाहेती, तारा बनसोडे, अनिल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा आडसरे, उषा शेळके, ज्योती गायकवाड, संगीता साखरे, मीला साठे, स्वर्ण वरकड, आरती नलवाडे, अर्चना माळी, आशा दिलवाले, अमृता घनवट, दीपिका राठोड, संगीता ढंग यांनी सहभाग घेतला होता.